पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूया तर टिटवाळा म्हस्कळ रोड परिसरामध्ये शासकीय जागेवर 300 घरं बांधून विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। तर रहिवाशांच्या आरोपानुसार घरं पूर्ण बांधून विक्री होईपर्यंत कोणतीही कारवाई इथे झाली नव्हती। मात्र त्यानंतर वन विभागाने ही जागा शासनाची असल्याचा फलक इथे लावला आणि रहिवाशांना नोटिसा पाठवायला सुरुवात केली आणि यानंतर वन विभागाने जेसीबीच्या सहाय्याने 25 घरांवर तोडक कारवाई केली आहे। कारवाई फक्त न्यायालयात दाद मागणाऱ्या रहिवाशांच्या घरावरच करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला। नजीक असणाऱ्या टिटवाळा या परिसरात म्हस्कर गावाजवळ एक प्लॉट आहे। त्या प्लॉट मध्ये 300 रहिवाशांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे विकासकांनी शासनाच्या जागेवर या संपूर्ण संकुल उभं केलेलं आहे आणि हे संकुल उभं केल्यानंतर त्या विक्री केलेल्या आहेत। विक्री केल्यानंतर या संपूर्ण संकुलात राहणाऱ्या रहिवाशांना नोटिसा शासनाकडून आल्या आणि नोटिसा आल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। पायाखालची जमीन सरकली आणि त्यांना आता आपण जायचं कुठे, राहायचं कुठे हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उभा ठोपला। मात्र त्यांनी आपला संघर्ष असा सुरू ठेवला। त्या संघर्षात देखील जे संघर्ष करण्यासाठी पुढे होते त्यांचे घरं ही शासनाने फॉरेस्ट अधिकाऱ्याने तोडल्याचा देखील प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। त्यामुळे आज त्यांच्या डोक्यावरचं छप्पर हे कुठेतरी हरवलेलं आहे। शासनाकडून ही घरं तोडली गेली, मात्र मोजक्याच 10-15 लोकांची ही घरं तोडली गेली। त्यामुळे आता या नागरिकांना मोठं संकट हे पुढे आलेलं आहे। येणाऱ्या काळात आता नक्की कोर्ट काय निर्णय देत आहे, त्यांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागतंय का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। योगेश गोडे, पुढारी न्यूज, कल्याण।